बहुजन विकास आघाडी प्रभाग क्रमांक 4च्या प्रचार रॅलीमध्ये आपण आलो आहे। या प्रभाग 4 मध्ये जुने माजी नगरसेवकामध्ये 3 उमेदवार आहेत, तर नवीन मध्ये 1 आहे, असा 4 उमेदवारांचा पॅनल आहे। यामध्ये बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते आणि बहुजन विकास आघाडीचे सचिव अजीव यशवंत पाटील ही निवडणूक लढवत आहे, तर दुसरे प्रफुल्ल साने आणि ममता सुमन ह्या जुन्या उमेदवार आहे, या प्रभाग 4 मधून निवडणूक लढवत आहे। तर चौथा जो उमेदवार आहे, नवीन चेहरा आहे, अमृता अतुल चोरगे। अतुल चोरगे यांचं बहुजन विकास आघाडीसाठी गेली अनेक वर्षे ते भूमिपुत्र आहे, स्थानिक आहेत, त्यांचंही कार्य भरपूर आहे। तर आपण प्रचार करणाऱ्या उमेदवारांना विचारू, मनवेल पाड्यातून जय जवान या ज्या संघटनेमार्फत एका जी सामाजिक संघटना काम करते त्याचे अध्यक्ष जहीर भाई आपल्या बरोबर आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊ। प्रभाग 4 मध्ये काय आवाज आहे बहुजन विकास आघाडीचा, काय आपण सांगाल प्रचारामध्ये आहे? सर काय आहे, आपल्याकडे चांगले कॅन्डिडेट दिले यावेळेला। आपल्याकडे प्रफुल्ल साने, अजीवजी पाटील जे आपले बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आहेत, आणि एक नवीन चेहरा आता आपल्याला दिलेला आहे अमृता चोरगे, आणि ममता सुमन या माजी नगरसेविका आहेत। चारही कॅन्डिडेट आपले स्ट्रॉंग आहेत, आणि नक्कीच सांगू तुम्हाला की आप्पांनी सांगितले की प्रत्येक माझा कार्यकर्ता नगरसेवक आहे। हे 4 नगरसेवक नाहीत, जेवढे आमच्या जोडीले कार्यकर्ते फिरतात आहेत ते सर्व कार्यकर्ता, महिला मंडळ, ज्या भगिनी ज्या आमच्या जोडीला फिरतात आहेत ते सर्व इकडचे नगरसेविका आहेत आणि नगरसेवक आहेत। आणि नक्कीच सांगू तुम्हाला की यावेळेला 4 नंबरमधनं 4 सीट आमच्या येणार। आमचाच महापौर बसेल, म्हणजे बहुजन विकास आघाडीचाच महापौर बसेल असा विश्वास या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। आणखी आपण या महिला कार्यकर्त्या यांची प्रतिक्रिया घेऊ। ताई, काय नाव तुमचं? मी ज्योती अरुण। मी बरीच वर्ष, जवळजवळ 30 वर्ष शिट्टीचं काम करते, आणि मला खात्री आहे आम्ही कोणाकडे बघत नाही, ना विरोधक कोण नाही, आम्ही आमचेच विरोधक आणि आम्ही आमचेच निवडून येणार, ही अगदी खात्री लायक मी सगळ्यांना सांगते। कारण आपण असे उमेदवार दिले आहेत, अजू पाटीलचं काम तर एकदम सगळ्यांना माहिती आहे, प्रफुल्ल सानेजीचं काम सगळ्यांना माहिती आहे, ममता सुमनने 5 वर्ष कामं केली आहे तीही तुम्हाला माहिती आहे। आता अमृता चोरगे ही नवीन आहे, पण तिचं मिस्टर हे आपल्या पक्षातच फार पूर्वीपासून काम करतात, त्यांचं काम आहे, आताही काम आहे। तिकीट नाही दिलं म्हणून कोणी रागावलं असं नाहीये। आता त्यांच्या मिसेसला मिळालाय चान्स, आणि पुरेपूर ते फायदा घेतील, आणि आपण त्यांचा फायदा घ्यायचा आहे। आणि ह्या सगळ्या 4 जणांना आप्पांनी दिले तर त्यांना निवडून देणं हे आपलं काम आहे। 15 जानेवारीला प्रचंड बहुमताने आपण त्यांना निवडून द्यायचं आहे। धन्यवाद। महिला कार्यकर्त्यांनी सांगितलं आमचा कोणी स्पर्धक नाही, आम्हीच आमचे स्पर्धक, यातूनच आमचा महापौर बसणार, अशी प्रतिक्रिया म्हणजे विरोधकाला हे मानतच नाही। म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांचं या ठिकाणी आजही नेतृत्व खंबीर आहे, हे आपण बघताय। तर अतुल चोरगे ही भूमिपुत्र आहे, अनेक वर्षे जन्मापासूनच बहुजनचं काम करतात, तर काय आपली प्रतिक्रिया आहे यावेळेस? खरं म्हणजे आप्पांचं वरचा विश्वास, आज गेली मी 30 वर्ष बहुजन विकास आघाडीमध्ये कार्यरत आहे। एक ना एक दिवस मला तिकीट मिळेल। मी प्रत्येक वर्षी फॉर्म भरायचो, फॉर्म माझा रिजेक्ट व्हायचा, दुःख व्हायचं, आणि दुसऱ्या दिवशी मी नगरसेवक आहे या पद्धतीने काम करायचं। आणि त्याच्यामुळे आज हा जो दिवस मला मिळाला बघायला, तो आप्पांच्या विश्वासावर, म्हणजे आज प्रत्येक उमेदवाराला मी सांगू इच्छितो की आज आम्हाला एक तिकीट मिळवण्यासाठी 30 वर्ष गेलेली आहेत। तुम्ही काल परवा येता, पक्षामध्ये येता आणि लगेच तिकिटाची अपेक्षा करता। राजकीय क्षेत्रामध्ये माझं एक म्हणणं आहे की तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा, तुमच्या मागे जनसमुदाय तयार करा, तुम्ही कार्य दाखवा लोकांना, त्यानंतर तुमचा तिकिटाचा विचार करा। हल्लीच्या पिढीला सगळं फास्ट पाहिजे, इन्स्टंट पिढी आहे आपल्या ह्याच्यात। लोकांची हयात गेली तिकीटं मिळवताना, पण यांना इन्स्टंट पाहिजे। तरी मी त्यांना सांगतो की आप्पांवर विश्वास ठेवा, कार्य करत राहा, देर आहे लेकिन अंधेर नाही। हे बघा, आमचं बहुजन विकास आघाडी आहे ना, हे कुटुंब आहे। इथे जो रमलाय ना तो कधीच कुठे जाणार, आणि इथून तो तिथे गेला तर त्याला ते जमणार। आणि हेच बघा, मी उदाहरण आहे, कारण मी अगोदर बीजेपीचं काम, मी बीजेपीचे अध्यक्ष होते इकडे आपल्या विरार शहर मंडळाची, पण मला माहिती नाही, मला बीजेपीचं काम पटलं नाही, कारण ते जुने कार्यकर्त्यांना डावलून नवीन कार्यकर्त्यांना, हे त्यांचं नेहमीच आहे, हे आताच नाहीये त्यांचं। पण मला
जेव्हापासून मी हितेंद्र ठाकूरच्या पार्टीत बहुजन विकासमध्ये आली आहे तेव्हापासून मी बघते त्यांची काम करायची पद्धत. ना कुठे उगाच महिलांना पाठवलं इथे पाठवलं, अजिबात नाही. त्यांची पद्धत एवढी सुंदर आहे आणि म्हणून मी आज मला पण तिकिटाचं काय मी हे नाही, पण मला तिकीट नाही दिलं, पण तरी मी अतुलने सांगितलं तसं मी एक निष्ठावंत आहे आणि मला फक्त सेवा करायची आहे. समाजसेवा हा माझ्या आवडीचा विषय आणि मग मी तो करते आणि म्हणून मी आप्पाकडे टिकून आहे. महानगरपालिकेचा रणसंग्राम सुरू झाला असून आज प्रचाराला सर्व उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते सचिव अजीव पाटील यांच्या प्रचारार्थ हे जे कार्यकर्ते दिसत आहेत ते प्रचारात आहेत. आपल्या समोर अजय साळवे हा एक युवा कार्यकर्ता आहे. त्याची प्रतिक्रिया घेऊया, कारण तो यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये होता आणि बहुजन मध्ये का आला, काय कारण, तिथे काय झालं, तर त्याची प्रतिक्रिया घेऊ. युवा कार्यकर्ता आहे, तर काय सांगाल? पहिल्यांदा तर नमस्कार. आपले अजय भाई आहेत. नाव काय? माझं अजय साळवे. माझं नाव अजय साळवे. आपले अजय भाई आहेत. ते BJPचे कोणीही व्यक्ती घरोघरी जाऊन प्रचार करत नाही, पण अजय भाई एकेकांच्या घरी घरी जाऊन त्यांचे प्रश्न काय आहेत ते ऐकून घेऊन मग स्वतःचा प्रचार करतात आहे आणि आपण सर्वांनी त्यांना बहुमताने मतदान करून विजय करून द्यायचा आहे. त्यांच्यासोबत अजून 3 उमेदवार आहेत, प्रफुल्लजी साने, ममता सुमन आणि अमृता चोरगेताई. आपल्यासोबत पक्षाचे सचिव, संघटक सचिव, माजी स्थायी समिती सभापती अजीवजी पाटील आपल्या सोबत आहेत. तर प्रचाराला निघाले प्रभाग क्रमांक 4 आणि त्यांचे 3 शिलेदार घेऊन. तर काय सांगाल सर आपण? पहिला म्हणजे माझे 3 शिलेदार नाही, साने साहेबांचा मी शिलेदार आहे, हे महत्वाचं आहे. प्रचार म्हणजे आम्ही 365 दिवस असतो लोकांमध्ये, त्यामुळे आम्हाला वेगळा प्रचार करायचा नसतो. पण आज स्लिपा देणं किंवा पत्रक देणं आणि आमच्या नवीन उमेदवारांची ओळख करून देणं यासाठी आम्ही फिरत असतो, लोकांना सदिच्छा भेट देत असतो. आमचं काम सांगते. साने साहेब तुम्हाला माहिती आहे की पाण्याचे सगळे भागीरथ प्रयत्न जे केलेले आहेत A to Z हे साने साहेबांनी आहेत. त्यामुळे आमची ही सगळी टीम जी आहे आपली टीम आहे आणि ती लोकांसाठी सेवेमध्ये असते. अजीव पाटील यांच्या बरोबर 3 उमेदवार जे आहेत, जुन्या माजी नगरसेविका ममता सुमन, अमृता चोरगे आणि प्रफुल्ल साने, सर्व तालुका ओळखतोय. आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि काँग्रेस आहे. पण असं कळतंय की काँग्रेसनी 8 ते 10 सीट स्वतंत्र त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवतात. मग आपण 115 केले, तर यावर म्हणजे कसं कोण कोणाचं चालायचं? प्रत्येक शेवटी कार्यकर्त्याला असं वाटत असतं का तिकीट मला मिळावं. प्रत्येकाच्या पक्षश्रेष्ठीने जरी काही केलं असेल तरी काही ठिकाणी अशा गोष्टी होत असतात, त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत असतो. शेवटी या स्थानिक लोकसभा म्हणजे या मतदारसंघामध्ये किंवा या निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष महत्त्वाचा नसतो, तर स्थानिक पातळीवर काम करणारा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, कारण तो लोकांसाठी काम करत असतो. त्यामुळे कुठचाही असला काही असला तरी त्यांना आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल साने साहेब काय सांगतात, त्यांची प्रतिक्रिया घेऊ. काय सांगाल? प्रथमतः रामदीपचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. 1990 पासून आमदार हितेंद्र ठाकूर हे जनतेमध्ये, पूर्वी त्यांच्या काकांतर्फे जनतेमध्ये, म्हणजे त्यांचे काका उपसरपंच होते भास्कर ठाकूर, त्यांच्याकडे राजकारणाचे किंवा समाजकारणाचे धडे घेतले आणि 1990-91 पासून ते सतत राजकारणामध्ये आहेत आणि आमदार आहेत. आणि आपण सर्वांनी त्यांना आतापर्यंत ती संधी दिलेली आहे. गेले 35 वर्ष एखाद्या व्यक्तीला संधी देतात, त्याचा अर्थ त्याचं काहीतरी काम असते म्हणून जनता त्यांच्या मागे असते. आणि म्हणून गेल्या 35 वर्षामध्ये सायकल जात नव्हती त्या ठिकाणी आता ट्रक जायला लागले, डबल ट्रक जायला लागले. छोट्या गल्ल्या होत्या त्या मोठ्या झाल्या. त्यानंतर शहरामध्ये विविध विकास कामं झाली आणि खास करून पाण्यासाठी तर मी सांगेन की जे भगीरथ प्रयत्न ज्या भगीरथांनी केले ते आमदार हितेंद्र ठाकूरच आहेत. त्याचं श्रेय कोणी घ्यायचाही प्रयत्न करू नये, कारण जनता तेवढी सूद नाही, त्यांना कळते की पाणी कोणी आणलं. 90 सालीपर्यंत वसई विरारमध्ये अख्ख्या शहरामध्ये 8 MLD पाणी उपलब्ध होतं. आज आपल्या शहरामध्ये 430 MLD पाणी उपलब्ध होते. सूर्याचं पाणी आहे, उसगावचं पाणी आहे, सूर्या टप्पा 1 आहे, सूर्या टप्पा 2 आहे आणि आता सूर्यातनं MMRDA मार्फत केलेली योजना आहे. ते सर्व MMRDAच्या कडनं करून घेतलेली आणि त्याचं संपूर्ण काम आणि पाठपुरावा आणि त्याचं फलित आणि त्याचं एक्झिक्युशनपर्यंतचं काम, जे पाणी घरापर्यंत आलं ते काम हितेंद्र ठाकूर लोकनेते यांनीच केलेलं आहे. चोरगे मॅडम काय सांगाल? नमस्कार. जरी मी पहिल्यांदा उभी असले महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये, तरी सुद्धा मी उमेदवार म्हणून नवीन असले तरी
कार्यकर्ता म्हणून मी जुनीच आहे. गेली 35 वर्ष मी पण लग्न होऊन इथे आले आणि जेवढी आप्पांच्या कारकिर्दीला वर्ष आली तेवढी वर्ष मी इथे विरारमध्ये आहे. त्यामुळे मी इथला जुनाच नगरसेवक आहे आणि आजपर्यंत आप्पांचं काय कार्य आहे हे जनसामान्यांना सगळ्यांनाच माहिती आहे आणि सर्व परिचित आहे. तर सगळ्यांनी आप्पांवर विश्वास ठेवून बहुजन विकास आघाडीलाच मतदान होणार आहे आणि आमचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणार आहेत एवढी आम्हाला खात्री आहे. जनतेवर आमचा विश्वास आहे. किती आले किती गेले पण शेवटी कार्यकर्ते गेले नाहीयेत, कार्यकर्ते इथेच आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आम्हीच निवडून येणार. किती आले आणि किती गेले हा विश्वास व्यक्त करत 115 उमेदवार निवडून बहुजन विकास आघाडीचा महापौर बसणार असा सर्व उमेदवारांचा विश्वास आहे. आपण प्रभाग 1 पासून ते 4 पर्यंत प्रचारात सर्वत्र बघत आहोत तर बहुजनचा आवाज हा बुलंद असल्याचे दिसून येत आहे. प्रचारानंतर बघूया 15 तारखेला होणाऱ्या मतदानानंतर 16ला आपला चित्र समोर उभे बहुजन विकास आघाडीचा महापौर बसतो की अन्य कुणाचा. धन्यवाद.